तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या घरामध्ये आणि माझ्या YouTube चॅनलवर। तर मैत्रिणींनो, जानेवारी महिना सुरू होणार आहे आणि जानेवारी महिना सुरू झाला की सगळ्या बायकांची अगदी लगबग सुरू होते, ती म्हणजे संक्रांतीचं हळदी कुंकू करण्याची आणि लहान मुलं घरात असतील तर त्यांचं बोरनाणं करण्याची। तर अशा वेळी आपण काहीतरी युनिक आयडिया करण्याचा नक्कीच प्रयत्न करत असतो, जेणेकरून आपलं इम्प्रेशन आपल्या मैत्रिणींमध्ये छान पडावं आणि बोरनाणं असेल तर मुलांना ते छान आवडावं असा आपण नेहमीच प्रयत्न करत असतो। तर आज माझी जी आयडिया आहे जी मी गेल्या वर्षी केलेली ती आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। गेल्या वर्षीचा व्हिडिओ तो डिलीट झालेला आहे, तर आज पुन्हा मी तुमच्यासोबत तो व्हिडिओ शेअर करते। तर अशी एक आयडिया जे तुम्ही संक्रांतीच्या डेकोरेशन मध्ये समावेश करू शकतात आणि त्याने छान असं तुमचं वेगळंच इम्प्रेशन पडणार आहे। तुमच्या मुलांना सुद्धा बोरनाणं करणार असाल तर तेव्हा ते नक्की आवडणार आहे। तर काय आहे ते नक्की बघूया। तर चला तर मग जाऊया त्यासाठी किचन मध्ये। तर आजच्या या रेसिपीसाठी मी घेतलेला आहे इथे डार्क चॉकलेट आणि व्हाईट कंपाऊंड चॉकलेट न घेता मी इथे मिल्क बार चॉकलेटचा वापर करणार आहे। तुमच्याकडे जर व्हाईट कंपाऊंड असेल तर तुम्ही घेऊ शकतात, नाही घेतलं तर हा अगदी स्वस्त जुगाड आहे। मिल्क बार चॉकलेट तुम्ही आणून त्याचं छानपैकी चॉकलेट्स बनवू शकतात। तर हे दोनही चॉकलेट आपल्याला मेल्ट करून घ्यायचे आहेत, तर आधी मी हे काढून घेते। तर मेल्ट करण्याची जी प्रोसेस आहे ना ती जरा सावकाश करावी लागते, म्हणजे मेल्ट करण्यासाठी जे खालचं जे पातेलं असतं ज्यामध्ये पाणी ठेवाल ते थोडं छोटं घ्यायचं आहे, ज्यामध्ये चॉकलेट ठेवाल ते पातेलं जरा मोठं घ्यायचं आहे आणि एकही पाण्याचा थेंब या चॉकलेटच्या बाउलमध्ये पडणार नाही याची काळजी घ्यायची आहे। जर एकही पाण्याचा थेंब या चॉकलेटमध्ये पडला तर हे चॉकलेट मेल्ट होणार नाही आणि पूर्ण चॉकलेट हे वेस्ट जातं। त्यामुळे सावधगिरी घ्यायची आहे की एकही पाण्याचा थेंब ह्या चॉकलेटमध्ये पडायला नको आणि ना थोडंसं मेल्ट होतं पटकन होतं मेल्ट आणि सतत चमच्याने ना हलवत राहिलं ना की ते अगदी पातळ होतं। तर अशी ही साधी सोपी आणि पटकन अशी ही ट्रिक आहे चॉकलेट मेल्ट करण्याची। तर बघा 2 मिनिटांमध्ये चॉकलेट मेल्ट झालेलं आहे आणि सतत ढवळत राहिलं ना, सतत हलवत राहिलं ना तर ते आणखीनच पातळ होत जातं चॉकलेट। आणि आता सध्या बाहेर हिवाळा आहे, थंडीचं वातावरण आहे, त्यामुळे ते पटकन सुद्धा घट्ट होतं। त्यासाठी ना गॅसची फ्लेम कमी करायची आहे आणि ते गॅसवरच ठेवायचं आहे, पाण्यावरच, म्हणजे ना ते मेल्ट होत राहणार आहे। आणि इकडे मी घेतलेले आहे चॉकलेट बनवायचे हे साचे किंवा मोल्ड म्हणू आपण त्याला, प्लास्टिकचे आहेत। तर यांचा आकार ना डबीसारखा आहे, म्हणजे हे जे चॉकलेट आहे ना हे डबीचे होणार आहेत आणि हा डबीचा उपयोग पुढे कसा करायचा आहे ते मी तुम्हाला सांगणारच आहे। तर हा मार्केटमध्ये इझिली मिळतो, तर हा मला एक शीट याचा मला 40 रुपयाला पडलेला आहे। तुमच्या शहरात तुम्हाला कदाचित कमी प्राईसमध्ये मिळू शकतं। तर जे मेल्ट झालेले चॉकलेट आहे ना ते यामध्ये सगळीकडे भरून घ्यायचे आहेत, तर अगदी काठोकाठ भरायचे आहेत, अगदी व्यवस्थित भरायचे आहेत। जे छोटं झाकण आहे ना, म्हणजे वरचं जे झाकण येणार आहे ना ते थोडंसं पातळ भरलं तरी काही हरकत नाही, पण जी खालचा जो मेन भाग आहे ना तो अगदी घट्ट भरून घ्यायचा आहे आणि भरून झाल्यानंतर थोडंसं टॅप करायचं आहे आणि बस हे चॉकलेट अगदी रेडी आहे फ्रीजमध्ये ठेवण्यासाठी। 10 ते 15 मिनिटं डीप फ्रीजरमध्ये ठेवून झाल्यानंतर हे लगेच छान असे तयार होतात आणि बस आपल्याला हे डिमोल्ड करायचे आहे। तर पटकन हे मी काढून घेते। तर बघा किती सुंदर आकार आलेला आहे। तर खालची जी डबी आहे ना ती घट्ट भरली ना तर छान होते आणि हे वरचं जे झाकण आहे ना थोडंसं पातळ असलं तरी ते चालतं, पण जर तुम्हाला आवडत असेल चॉकलेट खायला, जे कोणाला नाही आवडत, तर तुम्ही ते पातळ भरलं तरी काही हरकत नाही। फक्त खालची डबी जी आहे ना ती थोडीशी घट्ट भरायची आणि भरून झाल्यानंतर चॉकलेटना साच्याना टॅप करायचा, म्हणजे पूर्णपणे ते चॉकलेट व्यवस्थित बसतं आणि एक्स्ट्रा जो पार्ट असेल तो काढून घेऊ शकतात। आणि ही अशी छानशी डबी तयार झालेली आहे। 2 आकारामध्ये डबी झालेली आहे, एक हार्ट शेपची आणि एक गोल आकाराची। तर खूप सुंदर दिसतात, हे बघू शकता तुम्ही किती छान दिसतंय। तर यावर मी छोटंसं आणखी एक डेकोरेशन केलेलं आहे, ते म्हणजे याला पकडण्यासाठी असं एक हलवा इथे चॉकलेटच्या साह्याने चिटकवलेला आहे आणि बस या डबीमध्ये भरायचे आहेत हलवे आणि हे द्यायचे आहेत हळदी कुंकूला। जेव्हा केव्हा तुमच्याकडे हळदी कुंकू असेल आणि वाण घ्यायला ज्या महिला येतील ना तर त्यांच्यासाठी हे तुम्ही देऊ शकतात, चॉकलेटच्या कागदामध्ये बांधून देऊ शकतात किंवा झिपलॉक बॅगमध्ये तुम्ही पॅक करून देऊ शकतात। खूप छान दिसतं, डेकोरेशनला ठेवू शकतात, मुलांना बोरनाण्यामध्ये ठेवू शकतात, डेकोरेशनसाठी ठेवू शकतात त्यांच्यावेळी बोरनाण्यामध्ये। तर इतकं सुंदर हे दिसतात आणि खूप मस्त सुद्धा लागतात, टेस्टी सुद्धा लागतात। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हळदी कुंकवाच्या दिवसांमध्ये
हे चॉकलेट बनवून तुम्ही सेलसुद्धा करू शकतात। खूप छान रिस्पॉन्स तुम्हाला नक्की मिळेल, तर नक्की ट्राय करा। तर मैत्रिणींनो, आजची हळदी कुंकवाची युनिक आयडिया तुम्हाला कशी वाटली तर तुम्ही नक्की कमेंट करा आणि नक्की बनवून पहा, तुम्हाला नक्की आवडेल, तुमच्या मैत्रिणींना सुद्धा नक्की आवडेल। छान एक इम्प्रेशन पडेल, छान एक मस्तपैकी छाप पडेल तुमची। तुम्ही नक्की करून पहा, खूप छान आयडिया आहे, युनिक आयडिया आहे आणि बोर्डाणा करणार असाल तर लहान मुलांना तर खूपच आवडेल। तर अशा पद्धतीने तुम्ही असे बनवू शकता, छान डेकोरेट करू शकतात आणि मस्तपैकी छान असं इम्प्रेशन पाडून घेऊ शकता स्वतःचं। तर बनवा आणि मस्तपैकी एन्जॉय करा। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला सुद्धा नक्की क्लिक करा आणि तुमच्या इतर मैत्रिणींसोबत सुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा, म्हणजे त्यांना सुद्धा ही माझी युनिक आयडिया नक्की आवडेल। तर पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओ सोबत, तोपर्यंत नमस्कार। व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। मकर संक्रांतीच्या आणि नवीन वर्षाच्या तुम्हाला सगळ्यांना खूप 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 सारे शुभेच्छा। थँक्यू, बाय बाय।